पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। बाळदेच्या श्री विठ्ठल धामात आषाढी एकादशी निमित्त हजारो वारकऱ्यांची अलोट गर्दी। पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा। विविध जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातूनही पायी दिंड्यांचे आगमन। आषाढी एकादशी निमित्त खानदेशचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील श्री विठ्ठल धाम परिसरात शनिवारी पहाटेपासूनच हजारो वारकरी आणि भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। भक्तिमय वातावरणात श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले। विठ्ठला विठ्ठला आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला। आषाढी एकादशीच्या या सोहळ्यासाठी शिंदखेडा, धुळे, शहादा, दोंडाईचा, अमळनेर यांसह लगतच्या मध्य प्रदेशातील पानसेल परिसरातूनही अनेक पायी दिंड्या टाळ मृदंगाच्या गजरात आणि अभंग भजनांच्या स्वरात विठ्ठल धामात दाखल झाल्या। वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषा, भगव्या पताका आणि हरिनामाच्या गजरामुळे संपूर्ण परिसर पंढरपूरचीच अनुभूती देत होता। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन श्री तापी परिसर विठ्ठल धाम संस्थेतर्फे माजी आमदार संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली। भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध व्यवस्था केली होती। दिवसभर ग्रंथपारायण, हरिपाठ, भजन, नामस्मरण आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असून रात्री हरिभक्त परायण रामचंद्र महाराज मालपूर यांच्या सुश्राव्य कीर्तनानं आषाढी एकादशी सोहळ्याची सांगता होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरला प्रत्यक्ष जाता न आलेल्या हजारो भाविकांनी बाळदे येथील श्री विठ्ठल धामात दर्शन घेऊन आषाढी एकादशीचा आनंद लुटला। त्यामुळे खानदेशातील हे पवित्र तीर्थक्षेत्र पुन्हा एकदा प्रति पंढरपूर ही ओळख सार्थ ठरवत भक्ती, श्रद्धा, वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवत आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबी टीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। माझं नाव ज्ञानेश्वर शिवाजी पाटील। मी बाळदे गावाचा रहिवासी आहे। तो हे सर्व समोर आपण ते पाहतो की गेल्या 43 वर्षापासून हा जो काही वारसा आहे खानदेशातील नामांकित असलेलं म्हणजे प्रति पंढरपूर। आता प्रतीचा अर्थ असा असतो की पंढरपुरामध्ये जे काही सर्व देव आहेत ते सर्व देव आपण या गावा ठिकाणी किंवा हे जे काही धार्मिक स्थळे आपण ते निर्माण केले आणि अखंड 43 वर्षापासून सुरू असलेली परंपरा आदरणीय नानासाहेब संभाजी रामन पाटील, वारकरी रत्न, माजी आमदार शिरपूर, म्हणजे राजकीय व्यक्ती हा धार्मिक कार्यामध्ये सुद्धा अग्रेसर राहू शकतो याचं एकमेव उदाहरण नानासाहेबांनी आपल्या कार्यातून प्रतिबिंब दिलंय। आणि हा देखील पुढचा वारसा आदरणीय नानबोसो, आदरणीय दुष्यंतदादा हे देखील तो वारसा पुढे चालू ठेवत आहे। तर या आषाढी एकादशी निमित्ताने वर्षामध्ये 2 यात्रा असतात, त्याच्यापैकी ही यात्रा आता आषाढी एकादशी ठेवली आहे। तर याची नित्य नियमन किंवा दिनावली अशी असते की पहाटे 5 ते 6 काकडा व तसेच 7 ते 8 महापूजा व तसेच संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ व रात्री 9 ते 11 कीर्तनाचं नियोजन केलेलं असतं। आणि यासाठी चोख असं नियोजन, महाप्रसादाची व्यवस्था, पोलीस प्रशासनाची व्यवस्था, अनेकांना किंवा ग्रामस्थांची सहकार्य घेऊन हा जो काही वारसा आहे हा पुढे चालवत आहे। आणि यावर्षी जास्त उत्साहाने किंवा नियोजनबद्ध व पोलीस प्रशासनाच्या मदतीने हा जो काही कार्यक्रम आहे आपण इथं आयोजित केलेला आहे। आणि या यात्रेसाठी जवळपास महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या सीमे लागून असलेले म्हणजे मध्य प्रदेश, पानसेमेल किंवा इतर सराउंडिंगला असलेले जिल्हे, त्याच्यामध्ये अमळनेर, जळगाव, शिंदखेडा, दोंडाईचा अशा परिसरातील भजनी मंडळ व तसेच 50 पेक्षा अधिक भजनी मंडळ किंवा दिंडीचं इथं आगमन होतं। आणि हा सर्व जो काही भक्तिमय वातावरण याच्यामध्ये होतं। आज तसेच काही वेळेस एक उपक्रम राबवला, त्याच्यामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचे देखील आयोजन करण्यात आलं व याच्यामधून तुकोबाराया म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वचने, याचा अर्थ की तुकोबारायाने सुद्धा, संतांनी सुद्धा निसर्गाबद्दल प्रेम हे आपल्याला आपल्या कृतीतून कसं करायचं याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली। तरी सर्व भाविकांना आषाढी एकादशी निमित्ताने खूप खूप शुभेच्छा। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।